26 तारीख पहाटे 8:30 पर्यंत कंटिन्युअस रेनफॉल झालाय. हेवी रेनफॉल झालाय. जवळपास 66 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्याच्यामुळं पूरच चालाय तिथं. आज 14 दिवस आहे आजचा 14 दिवस आहे आणि या 14 दिवसात आता 4था मेंबर आमचा संघट दिगंबर सर म्हणून आहे. तर गेले 3 दिवस मी यांचे व्हिडिओ बघत आहे आणि भरपूर एंटरटेनमेंट झालं मला ते व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि मला स्वतःहून आज वाटलं की मी देखील यांच्यासोबत जॉईन व्हावं आणि मी देखील स्वतः एंटरटेनमेंट करावं. त्यासाठी मी खास या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्याबरोबर. या ब्लॉग बघून हिनासनी बघून कन्स्ट्रक्शन हिनासनी हीच आमची इच्छा आहे म्हणतात. हिनासनी आम्ही खास हिनासनी घेऊन आलेलो चायच्या चर्चेसाठी. चर्चेसाठी. ते ना मला एक प्रश्न विचारायचा होता. काय प्रश्न सांगा. एवढं जोरात पाऊस पडालाय काय आणि एवढ्या जोरात पाऊस पडालाय रस्त्यामध्ये आता खड्डा बिड्डा असतात. जर तुम्ही जात असताना तुमच्या बाजूने एखादी गाडी गेली जोरात स्पीडनं आणि त्याच्यामुळे चिखल जर तुमच्या अंगावर उडलं तुमचा रिॲक्शन काय असेल. काय सर्वप्रथम मला राग येणार कारण की बाबा पावसामुळं माझे कपडे राड झाली. त्याच्यानंतर त्यांनी ऑलरेडी त्या रोडचा टॅक्स पे केल्यात आणि टॅक्स पे करून सुद्धा रोड चांगले नाहीत. पण त्यात त्यांची काय चूक आहे. त्यांची कार आहे त्यांनी जाणार असं बाबा एक खड्डा चुकावं दुसरा खड्ड्यातनं व्यवस्थित जा अशी पण परिस्थिती नाही. कंटिन्यू एवढे खड्डे आहेत त्यातला कुठलाच खड्डा त्यांनी चुकू शकत नाहीत. हा मग खड्ड्यात लागणारच. आणि त्या टायमिंगला आम्ही तिथे गेला त्यात आम्ही काय करू शकणार आहे वेगळं असं. नाही सांगायचा उद्देश म्हणजे काय काल नाही तर मी जात असताना बरोबर रस्त्याच्या घराच्या जरासं जवळ गेलतो. अंगावरती एकट्यानं असं उडवला उगाच नशीब माझं रेनकोट होतं अंगावरती आणि एवढं राग आलता. खरं काय करणार होता. कधीतरी चूक होत्या माणसाकडं त्यामुळे कोण करत नाही. कार गाडी आहे कसं आहे एवढं कंट्रोल कोण करणार आहे वा एखादा माणूस टू व्हीलर. आणि आता पावसाचं पण कसं झालंय अतिशय पाऊस झाला. एवढा पाऊस झाला आता कालच्या बघायला काल दिवसभर झाला त्यानंतर रात्रभर झाला आज देखील दिवसभर पाऊस पडाला. माणसं असं किती स्वतःला कंट्रोल करू शकणार आहेत बाबा. पाणी आहे म्हणून त्यात गाडी घालायचं नाही. चहा कसा झाला चहा नाही कॉफी आहे. असं पकडतात म्हणून त्यांना नाही चर्चा 3 राज्यामध्ये असते. हलक्यात काय नाही. 3 राज्य का बस 3 राज्यात नाव आहे. वातावरण मस्त आहे. उद्या हा बरं उद्या मॅच आहे आता काय काय म्हणायचं तुम्हाला. उद्या इंडिया पाकिस्तान मॅच आहे ना बरोबर आहे. आणि अजून काल मला अजून एक गोष्ट कळाली ह्या एशिया कप मध्ये आफ्टर 41 इयर्स नंतर फर्स्ट टाइम इंडिया आणि पाकिस्तानचं मॅच होणार आहे फायनल मध्ये. फायनल एशिया कप मध्ये 41 इयर्स नंतर 41 वर्षानंतर इंडिया पाकिस्तान मॅच होणार जवळजवळ 4 नाही व्हायला 40 व्हायला नव्हतं. म्हणजे उद्याच मॅच बघण्याचा इंटरेस्ट आणि जास्त वाढलेला आहे. आणि एशिया कप जेव्हा सुरुवात व्हायची होती तेव्हा इंडियाला लोक किंवा इंडियन प्लेयर्सला भरपूर लोक ब्लेम करत होते की बाबा इंडिया पाकिस्तान मॅच बॉयकॉट करा इंडिया मॅच तुम्ही खेळू नका. पण त्याने मॅचेस एवढ्या चांगल्या झाल्या आणि एवढ्या चुरशीच्या झाल्यात का नाही. आता लोक खरं म्हणजे 2 दिवस झाला उद्याच्या मॅचची वाट पाहायला. हीच लोक 1 आठवड्याच्या पूर्वी म्हणत होती की इंडिया पाकिस्तान मॅच होऊ नये. सोनी तर क्रिकेट एक असा विषय आहे इंडियामध्ये. तुम्ही क्रिकेट त्यानंतर मूवी आणि पॉलिटिक्स ह्या गोष्टींचे केवढा वाईट चर्चा किंवा चांगली चर्चा करा ही चर्चा होतच राहते. बरोबर. सोलापूरचं काय ते काय विषय काय पावसाचं एवढं हेवी रेनफॉल झालं तिथं. रात्री 25 तारीख रात्री 8:30 ते 26 तारीख पहाटे 8:30 पर्यंत कंटिन्युअस रेनफॉल झालाय. हेवी रेनफॉल झालाय. जवळपास 66 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्याच्यामुळं पूरच चालाय तिथं. महापूर आलाय. भीमा नदीला कनेक्ट असलेली उजनी धरण
तिथून पण हेवी पाणी सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण जवळपास सोलापूर विजापूर हायवे पण बंद झाला आहे. सोलापूर आणि विजापूर भागातले जे लोक आहेत त्या लोकांना आयुष्यात पहिल्यांदा महापूर बघायला बघायला मिळाला. त्याच्या हो तिकडे पाऊसच नसते हो. पाऊस असला भीमा नदीला पाणीच नसतं ऍक्च्युली. actually कसा बघायचं एकदम दुष्काळ दुष्काळ असला भाग आहे ते. लोकांच्या जमिनी आहेत माप 10-20 एकर पण पिकाऊ नाहीत काय नाही. काय नाही आणि आता ह्यावेळेला पाऊस झालाय तर एवढा पाऊस झालाय जमीन कुठे दिसत दिसत. आणि हायवे सगळं ब्लॉकच झालं. सगळं block झालं. सोलापूर जे मेन रोड होता हायवे ते सगळा ब्लॉक झालेला आहे. नाही, आम्हाला बी ते ऍक्च्युली माहित नव्हतं न्यूज असंच कुठनं चर्चेत एकदम आलं ते. नाही अशा लय गोष्टी आहेत. कालचं परवाचा पाऊस जरा धडका दिला सगळ्यात. दणका दिला. कालच्या पावसामुळं निपाणी दांड्या पण झाल्या नाही. दांड्या बी झालं नाही त्यांनी. तेव्हा कोण येणार होतं की नाही 33 भानुवडे तारखेला. पाटील. हा भानुवडे हे पाटील येणार आहे की अजून 30 तारखेला. 30 तारखेला मंगळवार येणार. आणि सोयाबीन ज्यांचं येऊन थांबलंय त्यांचं तरी लय प्रॉब्लेम झाले. शेताचं भरपूर नुकसान गेलंच झालं. ते वाटतं. आता हा पाऊस जो झाला हे पाऊस कोण कॅल्क्युलेट केला? कोणाला माहित होतं की बाबा सलग 5 महिने पाऊस पडणार आहे. माझ्या मध्ये मे महिन्यापासून जे पाऊस पडायला काय पाऊस त्याला पडायला हेच नाहीये. लिमिटच नाही म्हणा. दिक्कतच अरे नाही. अनप्रेडिक्टेबल झालेला आहे पाऊस. ऑक्टोबर महिन्यात जर का पाऊस पडला तर वर्षातल्या 6 महिन्यात जवळजवळ आम्ही गेले 5 महिने पावसाळ्याचे दिवस बघायला आलो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चांगलं वाटल्यास शेअर करा. दिगंबर सर जरा सांगा लोकांनी. सबस्क्राईब करा आणि इथून पुढे मी देखील चाय पे चर्चेसाठी येत राहणार आहे कधी कधी. त्यामुळं मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा. अशीच चायवर चर्चा होत आज राहणार. सगळं तुम्ही जसं 200 क्रॉस घरात होईल. चर्चा करताय तसं आमची कॅज्युअल चर्चा चालू आहे. यामध्ये कोणतंही कंटेंट वगैरे काही लिहिलेलं नाही, काही स्क्रिप्टेड नाही, कोणतंही डायरेक्शनल नाही आहे. जे आहे नॅचरल न्यूट्रल आहे आणि प्युअर आहे. वा धन्यवाद. धन्यवाद.